नमस्कार मित्रांनो, अजित खेकडे. आपण आपले व्हिडिओज नेहमी बिझनेस संदर्भात शेअर करत आलेलो. त्याच्यामध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग, क्वालिटी, इंटरनॅशनल मार्केटिंग, डोमेस्टिक मार्केटिंग, एक्सपोर्ट इम्पोर्ट, लायसन्स किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी आपण डिस्कस करत आलेलो आहोत. तर सध्याची जी सेनेरिओ आहे, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज हे मागे का पडत चाललेले आहेत, का बंद करत आहेत? एक त्यातला भाग आहे जीएसटी. हा जो जीएसटी आहे, हा आपला जो काही कोणी सप्लायर आहे, आपण ज्याला काही सप्लाय करत असू, त्याला आपण 1,00,000चं बिल केलं तर 18% टाकून त्याला बिलिंग करावं लागतं. आणि तोच जीएसटी आपण नेक्स्ट महिन्यामध्ये आपल्याला त्याचा भरावा लागतो त्याचा. आणि मग आपल्याला त्याच्यामधून आपला रिबेट जो आहे टॅक्सचा, तो मिळतो. पण त्याचं जर पेमेंट झालं नाही तर, ज्याला आपण सप्लाय करतो त्याचं जर पेमेंट झालं नाही तर, 3-4 महिन्याने आलं, मग आपण 1 महिना भरू, 2 महिन्यामध्ये पण बिलिंग झालं दुसऱ्या महिन्यामध्ये, आणि मग आपण किती स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ह्याच्याकडे वर्किंग कॅपिटल कमी असतं, मग हा कसा भरणार? मग तो थांबतो कुठेतरी, मग पेनल्टीज सुरू होतात. खूप पेनल्टीज हाय आहेत, मग त्या थांबतात. 10,000 CST आणि 10,000 रुपये MST, स्टेट गव्हर्नमेंट GST. मग ह्या वाढत जातात, मग तो 6 महिन्याने तो GST अकाउंटच बंद होतो. मग त्याला जर पेमेंट झालं नाही, तो भरणार कुठे? आता गव्हर्नमेंटने काही स्कीम्स दिलेल्या आहेत जे एक्सपोर्ट करतायत. ह्या अमेरिकेच्या काही टॅक्सेशनच्या संदर्भात त्यांनी काही कन्सेशन दिलेलं आहे. तसंच स्मॉल स्केल इंडस्ट्रीच्या भारतामध्ये आहेत, त्यांना काही कन्सेशन देत आहे का मित्रांनो? वाट बघूया. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू.